ते हलकासा नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गावचे स्वागत करतो तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। याआधी आपल्या कोकण सिरीजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले असेल, आपण विजयदुर्ग किल्ला व श्री देव रामेश्वर मंदिराला भेट दिली। तर तेथून आपण आता देवगड येथील वाडा ह्या गावात असलेले श्री देव विमलेश्वर मंदिराला भेट दिली आहे। हे मंदिर देवगड विजयदुर्ग मार्गावरील देवगडपासून 15 किलोमीटर आणि विजयदुर्ग किल्ल्यापासून 20 किलोमीटर अंतरावर वाडा हे गाव आहे। या गावापासून फणसे पडवणे जाणाऱ्या रस्त्याला लागून श्री देव विमलेश्वर मंदिर आहे। रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो। मंदिराच्या वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जातो। मंदिराच्या पायऱ्यावरून मंदिराची सुंदरता व शिल्पकला आणि त्याचबरोबर निसर्गरम्य नारळी पोफळीच्या बागा पाहाव्यास मिळतात। मंदिराच्या दिशेने उतरत असताना मुख्य वाटेच्या डाव्या बाजूला काळ्या दगडात कोरलेले विरगळ शिल्पे रांगेत उभे करून ठेवलेली आहेत। तर मित्रांनो, हे आहे मंदिर काळभैरव गुफा। आपण आज जाऊन बघूया। मंदिराच्या गुहेच्या दोन्ही बाजूला 2 हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहे। मध्यभागी सुबक आकाराची शंकराची पिंडी व नंदीची लक्ष वेधून घेणारी मूर्ती आहे। मंदिरातील शिवपिंडीवर दररोज अभिषेक केला जातो। या पिंडीवर कितीही जल अभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते। त्यातील पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे। हे मंदिर पांडवकालीन म्हणजेच पांडवांनी बांधलेले असल्याचे कळते। तर मित्रांनो, हे मेन विमलेश्वर मंदिर। तर आपण आता आतमध्ये जाऊ। ते हलकासा वटवाघळांचा आवाज येत आहे। इथे वटवाघळ आहेत मित्रांनो। याल तर सावकाश आहे, काय करणार नाही ते तुम्हाला। आणि हे मेन शिवलिंग।
तर मित्रांनो, तुम्ही आता हे बघितलं असेल विमलेश्वराचं मंदिर. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल वटवाघ आहेत, पण ते काय करत नाही. सुरुवातीला तुम्ही जाल तेव्हा थोडी भीती वाटेल आवाजामुळे. पहिलं पण आम्हाला आधी सांगितलं होतं घरच्यांनी, हे असं एक मंदिर आहे तिथे वटवाघा असत, पण ते काय करत नाही. तर त्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो आणि तुम्ही दृश्य बघितले असेल. इथून पूर्ण रचना बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला आता किल्ला बघितला तुम्ही आणि हे मंदिर बघितले. इथल्या ह्या प्लेसेस बघून कसं वाटतंय? फारच सुंदर, एकदम एशियन वाइब येत होती. शांतता वाटते. इतकी शांतता आपल्याला शहरी भागात भेटत नाही. इथं आल्यावर आणि हे जे इथला वाइब्स होता, जे वटवाघ वगैरे, सुरुवातीला कसं वाटलं एंट्रन्स करताना? गुफेमध्ये पण आतमध्ये शिवलिंग बघून चांगलं वाटलं. तुझं काय? मस्त वाटतं, कारण की हा पूर्ण भाग नेचरच्या सानिध्यात आहे, त्यामुळे अजून भारी वाटतं इथे फिरायला. तुम्ही कोकणामध्ये फर्स्ट टाइम आला असेल, तू तर फर्स्ट टाइम आहे. गेल्या वर्षी हा आलेला बरोबर. हां, पण अजून पण सेम मजा करतो. तुला कसं वाटतं अविनाश? किल्ल्यात जाऊन तर मला खूप चांगलं वाटलं, कारण की त्यावेळेच्या लोकांची जी विजन होती की चांगलं काम करणं, त्यावेळेचे आर्किटेक्चर पण ते त्यावेळी किल्ल्यात जाऊन मला कळलं की बाबा आताची लोक तिथं चालणं पण खूप हेवी होऊन जातं. त्यावेळेचे लोक तसे होते फिट अँड फाईन, आणि इथं हे नकाशी तर बाबा इथं तर या लोकांनी भिंतीत कोरले. म्हणजे त्यावेळेची लोकांची विजनच तशी होती जी आताचे लोक कधी मॅच करू शकणार नाही. आणि खूप बघून मन प्रसन्न झालं. आणि आतमध्ये तर वटवाघ गोड पण आहे बाबा. एंट्री करताना कसं वाटलं तुला? ह्या मंदिरात एंट्री करताना तर खूप चांगलं वाटलं, युनिक वाटलं. आणि सुरुवातीला भीतीदायक वाटलं, वटवाघ अटॅक वगैरे करतील काय? मला आधी वाटलं बाबा की आतमध्ये आवाज काय, नंतर मला वाटलं कोणतरी असेल, पक्षी असेल, गरुड असेल, त्याला बघतोय. आणि वटवाघ राहण्याची जागाच ॲक्च्युली ते लोक काळोखातच राहतात. ते लोक तर उजाळत राहत नाही, मग काळोखात राहणं त्यांचं बनतंच. आणि अशा ठिकाणी राहणं म्हणजे त्यांना खूप चांगलंच वाटतं आणि युनिक वाटलं. पहिली वेळा कोणत्या शिवमंदिरमध्ये मी वटवाघ बघितले. आणि इथलं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे. आणि या लोकांनी इथं पण दगडामध्ये कोरलं आहे. दगडामध्ये कोरणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही, त्यावेळेच्या लोकांनी केलं. कोकणामध्ये फर्स्ट टाइम आलास तू की या आधी वगैरे कधी येऊन गेलास? कोकणामध्ये मी कधीच नाही आलो, इथं फर्स्ट टाइम येऊन सुद्धा असे दिसत आहेत कलाकृती. कसं एकदम असं इन्क्रेडिबल एक्सपिरियन्स? इन्क्रेडिबल मध्ये खूप जास्त अनएक्सपेक्टेबल थिंग्स बघायला मिळतात. अजूनपर्यंत 2च गोष्टी बघितल्या. अजून मला 2च आहेत, 2 ते 3 गोष्टी. खूप गोष्टी इथं असं 1 महिना कमी पडून जाईल मला असं वाटते. हां, बरोबर. तर चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ. इथे खाली एक छोटी असं वाळ सारखं आहे, नदीसारखं, ते बघू काय. तर इथे एक छोटासा वाळ आहे, तिथून बघा शकता तुम्ही पाणी पडते. गोमुखी स्वरूपाचं एक छोटंसं त्यांनी बनवलं आहे. ते एक पाईपलाईन आहे, ते म्हणे बसलेत पाण्यात पाय टाकून. छोटे छोटे मासे सुद्धा तिथे. मित्रांनो, आपण पण या वाळामध्ये उतरून बघू. छोटे छोटे मासे आहेत, चांगलं वाटतं. व्हिडिओ काढायचा आहे. काय म्हणायचं तुला व्हिडिओमध्ये? बोल, चालू आहे. Guys, please visit this. This is a very nice place. हळूहळू नाही तर पाडायचो आपण, म्हणजे मीच. Here there are fish, small fish. मराठी ब्लॉग आहे आपला. Guys, इथे करायचं काय इथे येऊन ते सांग पहिल्या लोकांना. गाईज, तुम्ही इथे आले ना. गाईज काय मंडळी, मित्रांनो तुम्ही इथे आले ना, इथे शांतपणे बसा. इथे काय पाण्याशी खेळू नका. इथल्या शांततेचा वाईब पाण्याशी तुम्ही हे करा. अविनाश काहीतरी सांगतो आपल्याला. मेमरी फुल नाही झाली पाहिजे. हा, बोल. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघितलं असेल मंदिराचं, जसं सांगितलं आम्ही. मंदिराच्या जसं कडेला इथे एक छोटासा तलाव आहे. जसे बहुतेक इथले ग्रामस्थ लोक इथे येऊन कपडे वगैरे धुत असेल. इथे दिसतंय थोडंसं. सगळे हे जे मोठे मोठे दगड आहेत सगळे भिजले आणि सगळं वाहतं पाणी आहे. आणि एक तुम्ही थोडंसं तुम्ही एन्जॉय करू शकता. जे तुम्ही मॉलमध्ये जाऊन, कुठे स्पामध्ये जाऊन जे पैसे घालून तुम्ही मोठे मोठे पैसे देऊन 5-6 हजार रुपये देऊन जे खर्च करतात, तुम्ही इथून फक्त गावी येऊन बसा, तिथं पाय ठेवा, तुम्हाला रिलॅक्स होणार. जर तुमचे पाय थकले असेल, तुम्ही खूप चाललं, जसं आम्ही खूप चालत होतो, एवढे मोठे मोठे पायऱ्या चढलो आहे, तर आता थोडं रिलॅक्सिंगसाठी आम्ही इथं आलो आहे. मी बघत असेल सगळे इथे एन्जॉय करतो. आणि इथं फक्त बसून पाय टेकून पाणी थोडं एक फक्त 15 मिनटं बसा आराम करून शांत. तुम्हाला एवढं रिलॅक्स होणार, तुम्हाला सगळं तुमचे थकान निघून जाणार.
धन्यवाद अविनाश तुमचा एक्सपिरियन्स देण्याबद्दल. प्रतिक्रिया तुमची चांगली वाटली. यापुढे आता आपण इथूनच या वाटेने जाणार आहे. मगाशी आपण इथे पाय धुतले आणि आता इथूनच आपण बाहेर पडू आणि पुढे भेटू. इथून एकदम बारीक बारीक तुम्ही बघू शकता मासे एकदम छोटे दिसतात तुम्हाला हलताना. आम्ही इथे बघतोय की आम्हाला पेडीक्युअर सर्व्हिस भेटते का. ते मासे येतात आणि पायाला चावतात, जे आपले बॅक्टेरिया वगैरे असतात पायांवरती. तर एखादा पण सुद्धा मासा येत नाही कारण की व्हायब्रेशन खूप आहे आणि वाहतं पाणी. बहुतेक मच्छी व्हेजिटेरियन आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मंदिराची माहिती सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला असे आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.